माझ्या मुलीच्या लग्नानंतर तिची नणंद तिला त्रास देत होती. मी माझ्या मुलीच्या सुखासाठी तिच्या घरी गेले आणि सगळे बाहेर गेल्यावर तिच्या नंदेला जे काही केलं. सकाळी तिला चालतासुद्धा येत. ती म्हणाली, अंकल बस कराओ, घरचे येईल आता. मित्रांनो, मी 60 लाख रुपये खर्च करून मी माझ्या मुली अंजूचं लग्न मोठ्या थाटामाटात केलं. पण लग्नानंतर महिन्याभरातच जेव्हा अंजूने सांगितलं की तिची नणंद सारिका तिला खूप त्रास देते, तेव्हा माझा सगळा आनंद मावळला. मी विचारल्यावर अंजूने सांगितलं की तिची सासू सासरे आणि नवरा खूप चांगले आहेत, पण सारिकेचं वय 32 वर्ष झाले आणि अजून तिचं लग्न झालेलं नाही, त्यामुळे ती खूप कुंठित आहे. कुटुंबात सारिकेपेक्षा 4-6 वर्षांनी लहान बहिणी मुलींचंही लग्न झालं आहे. सारिका खूप नखरेल आहे. तिने डझनभर मुलांना नाकारले आणि डझनभर लोकांनी तिलाही नाकारले. या समस्येवर उपाय म्हणून मी दर आठवड्याला अंजूच्या घरी जाऊ लागलो. जेव्हा जेव्हा जायचो मिठाई घेऊन जायचो. सारिकेशी बेटा बेटा म्हणत गप्पा मारायचो. पण यामुळे सारिकेच्या वागण्यात काहीही फरक पडला नाही. मग मी एक निर्णय घेतला. मी विचार केला, जर अंजूच्या लग्नासाठी मी 60 लाख रुपये खर्च करू शकतो, तर तिच्या सुखी आणि शांत आयुष्यासाठी 1-2 लाख रुपये आणखी खर्च केले तर काय बिघडल. एकदा मी अंजूच्या घरी गेलो, तेव्हा अंजू, माझा जावई नरेश, सारिका आणि माझे सासू सासरे सगळे घरी होते. मी माझ्या सासऱ्यांना म्हणालो, मला खूप इच्छा होती की अंजूच्या लग्नानंतर माझ्या मुलीला आणि जावायला देवी दर्शन घडवावं. जर तुम्ही परवानगी दिली तर माझी इच्छा पूर्ण होईल. अंजूचे सासरे चांगले माणूस होते. त्यांनी तात्काळ होकार दिला. मग मी म्हणालो, आणखी एक विनंती आहे. जर सारिका बेटीही सोबत आली तर मला खूप बरं वाटेल. सासऱ्यांनी सारिकेकडे पाहिलं आणि होकार दिला. मी दुसऱ्या दिवशी रिझर्वेशन करून घेतलं. ठरलेल्या तारखेला आम्ही रेल्वेने जम्मूला पोहोचलो. जम्मूतून टॅक्सीने कटराला गेलो. रात्र झाली होती म्हणून आम्ही एका हॉटेलमध्ये 2 खोल्या घेतल्या. जेवण केलं आणि झोपलो. एका खोलीत अंजू आणि नरेश, तर दुसऱ्या खोलीत सारिका आणि मी. संपूर्ण प्रवासात मी एक गोष्ट लक्षात घेतली की सारिकेला पेप्सीची खूप आवड आहे. जेवण मिळालं नाही तरी चालेल, पण पेप्सी हवीच. म्हणून हॉटेलच्या खोलीत जाताना मी सारिकेसाठी 2 पेप्सीच्या बाटल्या घेतल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलो. अंघोळ नाश्ता करून पायी यात्रा सुरू केली. यात्रा पूर्ण करून दुसऱ्या दिवशी कटराला पोहोचलो. रेस्टॉरंटमध्ये जेवताना मी म्हणालो, हवामान खूप छान आहे. तुम्हाला इच्छा असेल तर श्रीनगरला जाऊया. सगळ्यांनी होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी टॅक्सीने आम्ही श्रीनगरला निघालो. वाटेतच मी हॉटेलचं 3 रात्रीचं पॅकेज बुक केलं. हॉटेलला पोहोचलो तर पाहिलं, खूपच आलिशान हॉटेल होतं. जेवण करून आम्ही आपापल्या खोलीत गेलो. सारिकेसाठी पेप्सीची बाटली घ्यायला मी विसरलो नव्हतो. खोलीत पोहोचल्यावर सारिका बदलायला स्नानगृहात गेली. तेव्हा मी पेप्सीच्या बाटलीत 2 पेग विक्सी मिसळली. स्नानगृहातून परत येऊन सारिका बिछाणावर झोपली. तेव्हा मी फ्रीज उघडून पेप्सीची बाटली काढली. 2 घोट घेतले आणि बाटली सारिकेला देत म्हणालो, तुला पाहून मलाही पेप्सीची गोडी लागली आहे. सारिकेने बाटली घेतली आणि थोड्याच वेळात ती रिकामी केली. दिवसभराचा थकवा आणि 2 पेगच्या नशेत परिणाम असा झाला की झोपता सारिका गाढ झोपली. सारिकेने डोळे बंद करताच मी माझा मोबाईल काढला आणि तसे व्हिडिओ पाहायला लागलो. ते आह उहूचे आवाज ऐकून सारिका जागी झाली.
पण तिने तात्काळ डोळे बंद केले आणि शांत पडून राहिली. थोड्या वेळाने मी उठलो आणि स्नानगृहात गेलो. 10 मिनिटांनी परत आलो तेव्हा सारिका झोपली होती. माझा फोन तिथेच होता, पण फोनची बदलली जागा सांगत होती की तो उचलला गेला होता. मी फोन तपासला तर कळलं की सारिकेने सगळे व्हिडिओ तिच्या मोबाईलवर पाठवले होते. मी झोपल्यानंतर थोड्या वेळाने सारिका उठली आणि आपला मोबाईल घेऊन स्नानगृहात गेली. मी माझ्या फोनवर पाहिलं, एक व्हिडिओवर ब्लू टिक येत होतं. म्हणजे सारिका स्नानगृहात बसून ते व्हिडिओ पाहत होती. माझा बाण अगदी बरोबर लागला होता. दुसऱ्या दिवशी फिरून रात्री खोलीत आलो तेव्हा मी पुन्हा विस्की मिसळलेली पेप्सी सारिकेला पाजली. आम्ही दोघेही झोपलो तेव्हा मी माझा मोबाईल काढला. त्यात एका शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थिनीला सुंदर वेळेचा अनुभव देत असतानाचा व्हिडिओ होता. मी व्हिडिओ सुरू केला तेव्हा सारिकेने डोळे बंद केले. सारिकेचा हात हलवून तिला जागवत मी विचारलं, सारिका, हा व्हिडिओ जे दाखवतात ते खरंच कोणत्या शाळेचं आहे का? इतकं बोलताना मी मोबाईल सारिकेला दिला. सारिकेने मोबाईल पाहत उत्तर दिलं, नाही अंकल, बॉलिवूड स्टारसारखे हे पण मोठे स्टार आहेत. कोणतीही भूमिका करू शकतात. इतकं बोलून सारिका व्हिडिओ पाहण्यात गुंग झाली. मी सारिकेच्या दिशेने वळलो आणि माझा हात तिच्या व्यक्तिमत्वावर ठेवला. सारिकेने काहीही अपेक्षा घेतला नाही म्हणून मी तिच्या व्यक्तिमत्वांवर जोराने स्पर्श करायला लागलो. थोड्या वेळाने सारिकेने आपले पाय पसरले तेव्हा मी माझी बोट तिच्या नको त्या ठिकाणी फिरवायला सुरुवात केली. हलकेच आह म्हणून सारिकेने मोबाईल ठेवला, डोळे बंद केले आणि सिसकाऱ्या घ्यायला सुरुवात केली. मी जसा तिच्या शरीराला स्पर्श केला तसा सारिकेच्या शरीरात जणू विजेचा करंट धावला. तिने आतापर्यंत जे सुख फक्त कल्पनेत किंवा त्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ते आता तिला प्रत्यक्ष अनुभवायला मिळत होतं. विस्कीची नशा आणि तारुण्याची ओढ यामुळे तिने स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन केलं होतं. तिने माझे हात आपल्या हाताने घट्ट पकडले आणि आपल्या शरीराशी दाबून धरले. तिचे ते गरम श्वास माझ्या कानाशी आदळत होते. मी हळूच तिच्या कानात कुजबुजलो, सारिका, हे सगळं आपल्या दोघांमध्येच राहील, काळजी करू नको. तिने उत्तर देण्याऐवजी फक्त एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचे डोळे अधिक घट्ट मिटले. रात्रीच्या त्या शांततेत श्रीनगरच्या थंडीत खोलीतली उष्णता वाढत गेली. सारिका, जी आतापर्यंत फक्त रागात आणि कुंठेत असायची, ती आता प्रेमाच्या आणि सुखाच्या लाटांवर स्वार झाली होती. तिला जे हवं होतं ते मिळाल्यामुळे तिचा तो चिडचिडपणा कुठल्या कुठे पळून गेला होता. बाहेर श्रीनगरमध्ये बर्फावारा वाहत होता, पण खोलीच्या आत मात्र भावनांचा आणि शरीरांचा दाह वाढत चालला होता. सारिकेने जेव्हा माझे हात आपल्या शरीरावर घट्ट पकडले तेव्हा मला जाणवले की ही केवळ तिची शारीरिक भूक नव्हती, तर वर्षानुवर्ष मनात साठलेली एक अगणितता आणि प्रेमाची ओढ होती. विसीच्या अंमलाखाली आणि मोहाच्या या क्षणी तिचे 32 वर्षाचे कुमारीपण जणू उफाळून आले होते. तिने जेव्हा आपले शरीर थोडे कमानदार केले तेव्हा मी अधिक धीर झालो. माझे हात तिच्या मौशात त्वचेवरून फिरू लागले. आतापर्यंत तिच्या चेहऱ्यावर दिसणारा तो नखरेपणा आणि चिडचिडेपणा पूर्णपणे मावळला होता. त्याऐवजी तिथे आता एक प्रकारचे समाधान आणि वेदना मिश्रित सुखाचे भाव उमटले होते. तिने हळूच आपले ओठ उघडले आणि माझ्या कानात कुजबुजली, अंकल, हे चुकीचं आहे, पण मला थांबवू नका.
तिच्या त्या बोलण्याने मला एक वेगळीच उभारी दिली. मी तिला जवळ घेत तिचे गरम श्वास अनुभवले. जसा जसा स्पर्श वाढत गेला तशी तिची पकड अधिक घट्ट होत गेली. ज्या नंदेने माझ्या मुलीला त्रास देऊन तिचे आयुष्य नकोशी केले होते, ती सारिका आता माझ्या मिठीत विरघळली होती. तिचे ते गरम शरीर आणि हाताला लागणारा तिचा तो रेशमी स्पर्श कोणत्याही पुरुषाला भान विसरायला लावणारा होता. रात्रीच्या त्या प्रहारात आम्ही दोघेही जगाचा विसर पडल्यासारखे वागत होतो. मी तिच्या अंगावरून कापडांचे अडथळे हळूहळू दूर केले. जेव्हा माझे शरीर तिच्या शरीराला भिडले तेव्हा तिने एक दीर्घ शिस्कारी सोडले. तिचे डोळे गरगरत होते आणि ती जणू एका वेगळ्याच विश्वात पोहोचली होती. त्या रात्री श्रीनगरच्या त्या हॉटेलमध्ये एक गुप्त करार झाला होता. शारीरिक सुखाचा आणि बदल्यात माझ्या मुलीच्या शांत आयुष्याचा. पुढच्या 2 तासात सारिका पूर्णपणे शांत झाली होती. तिच्या शरीराचा थकवा आणि मनातील ती कुंठा जणू त्या घामसलेल्या शरीरातून वाहून गेली होती. ती माझ्या खांद्यांवर डोकं ठेवून शांत पडून राहिली. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक प्रकारची शरम आणि कृतज्ञता होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सारिका उठली तेव्हा तिच्या वागण्यात जमीन आसमानाचा फरक होता. अंजुला आणि नरेशला तिने ज्या प्रेमाने हाक मारली ते पाहून त्यांनाही धक्का बसला. जो त्रास, जे टोमणे अंजुला रोज ऐकावे लागायचे ते आता पूर्णपणे बंद झाले होते. कारण सारिकाला आता तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं गुपित सापडलं होतं, ज्याची चावी माझ्याकडे होती. त्या रात्रीचा तो अनुभव सारिकेसाठी एखाद्या वादळासारखा होता, ज्याने तिच्या मनातील सर्व जळमटक झटकून टाकली होती. सकाळी जेव्हा सूर्याची किरणं खिडकीतून खोलीत आली तेव्हा सारिका जागी झाली. तिने पाहिलं की तिचे विखुरलेले कपडे आणि विस्कटलेली अंथरूण त्या रात्रीच्या तीव्रतेची साक्ष देत होती. ती उठली. तिने आरशात स्वतःला पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती, जी गेल्या अनेक वर्षात कधीच दिसली नव्हती. मी शांतपणे बाल्कनीत बसून चहा पीत होतो. सारिका बाहेर आली. तिने माझ्याकडे पाहिलं आणि पटकन नजर खाली झुकवली. तिच्या मनात आता भीती नव्हती, तर एक प्रकारची ओढ निर्माण झाली होती. मी हळूच तिच्या जवळ गेलो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो, सारिका, आता कसं वाटतंय? तिने फक्त मान डोलावली आणि माझ्या हाताला स्पर्श करून आत निघून गेली. त्या दिवशी आम्ही श्रीनगरच्या दाल लेकमध्ये शिकारा राईडसाठी गेलो. तिथेही सारिका सतत माझ्या आसपास राहण्याचा प्रयत्न करत होती. संधी मिळताच ती माझा हात दाबत होती किंवा माझ्या अंगाला घासून चालत होती. अंजू आणि नरेशला वाटलं की वातावरणातला बदल तिला आवडलाय, पण खरं कारण तर वेगळंच होतं. रात्री पुन्हा हॉटेलवर आल्यावर सारिका स्वतःहून माझ्यासाठी पेप्सी घेऊन आली. तिने विचारलं नाही, पण तिच्या नजरेत इशारा होता. मी पुन्हा तिची ती खास पेप्सी तयार केली. काही वेगळाच नशा चढली आणि त्या रात्री तिने स्वतःहून पुढाकार घेतला. तिने माझे कपडे काढायला मदत केली आणि माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाचा शोध घेऊ लागली. तिचं ते 32 वर्षाचं साचलेलं तारुण्य एखाद्या धबधब्यासारखं माझ्यावर कोसळत होतं. तिने मला घट्ट मिठीत घेतलं आणि माझ्या कानात म्हणाली, अंकल, तुम्ही इतके दिवस कुठे होतात? मला हे सुख आधी का नाही मिळालं? तिच्या त्या शब्दांनी खोलीतलं तापमान पुन्हा वाढलं. आम्ही पहाटेपर्यंत त्या सुखांच्या महासागरात बुडालेलो होतो. प्रवास संपवून जेव्हा आम्ही घरी परतलो
तेव्हा घराचं वातावरण पूर्णपणे बदललेलं होतं. जी सारिका पूर्वी अंजूला साध्या साध्या गोष्टीवरून टोमणे मारायची, ती आता अंजूला कामात मदत करू लागली. अंजूने मला फोन करून सांगितलं, बाबा तुम्ही काय जादू केली माहीत नाही, पण नणंदबाई आता खूप बदलल्या आहेत. त्या मला मोठ्या बहिणीसारख्या वागवतात. मला मनातल्या मनात हसू आलं. मी विचार केला, 60 लाख लग्नावर खर्च केले होते, पण 1-2 लाखांच्या या सहलीने आणि थोड्या धाडसाने माझ्या मुलीचा संसार कायमचा सुखाचा केला होता. आता जेव्हा कधी मला वेळ मिळतो, मी अंजूच्या घरी जातो. नरेशला वाटलं सासरा भेटायला आलाय, अंजूला वाटतं वडील आलेत, पण सारिकेला माहीत असतं की तिचा तो खास पाहुणा आलाय, ज्याच्या बॅगेत पेप्सीची बाटली आणि मनात तिच्यासाठी अफाट सुख आहे. आता आमची ही गुप्त भेट एका रोमांचक सवयीमध्ये बदलली होती. श्रीनगरहून परतल्यानंतर सारिकाच्या वागण्यातील ती उग्रपणा पूर्णपणे संपला होता. ती आता घरात गुणगुणू लागली होती, नटून थटून राहू लागली होती. पण तिचं हे बदललेलं रूप केवळ माझ्यासाठी होतं. काही दिवसांनी मी पुन्हा अंजूच्या घरी गेलो. यावेळी नरेश कामावर गेला होता आणि सासरेही बाहेर गेले होते. घरात फक्त अंजू आणि सारिका होती. मी जाताना नेहमीप्रमाणे मिठाई आणि सारिकेसाठी पेप्सीचा अख्खा क्रेट घेऊन गेलो. अंजू स्वयंपाकघरात चहा करायला गेली तेव्हा सारिका हॉलमध्ये आली. तिने साडीचा पदर मुद्दाम असा सावरला की तिच्या कमरेचा गोरा वर्ण आणि तिचं ते भरलेलं शरीर माझ्या डोळ्यासमोर येईल. ती जवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली, अंकल, काल रात्री तुमची खूप आठवण येत होती. श्रीनगरची ती थंडी आणि तुमची ती ऊब. मी तिचा हात हातात घेतला आणि हळूच दाबलो. बेटा, मी आहे ना, तुला हवं तेव्हा मी येत जाईन. अंजू चहा घेऊन आली तेव्हा आम्ही दोघेही सावरून बसलो. थोड्या वेळाने अंजू म्हणाली, बाबा, मला थोडं बाजारात जायचं आहे. तुम्ही बसताय ना, नणंदबाई आहेतच सोबतीला. मला हेच हवं होतं. अंजू बाहेर जाता सारिकेने घराचा मुख्य दरवाजा आतून बंद केला आणि ती थेट माझ्या कुशीत शिरली. तिने मला बेडरूममध्ये नेलं आणि तिची भूक आता अनावर झाली होती. तिने स्वतःहून आपली साडी सोडून दिली आणि केवळ अंतर्वासात माझ्यासमोर उभी राहिली. तिचं ते 32 वर्षाचं भरलेलं कसलेलं शरीर पाहून माझाही ताबा सुटला. मी तिला उचलून बेडवर नेलं. तिने माझे ओठ आपल्या ओठात दाबले आणि माझ्या शरीरावर नखाने खुणा करायला सुरुवात केली. त्या दिवशी भर दुपारी त्या बंद खोलीत श्रीनगरपेक्षाही जास्त उष्णता निर्माण झाली होती. सारिका आता अंकलऐवजी मला अहो म्हणून हाक मारू लागली होती. तिचे ते सिसकारे आणि आनंदाने मारलेल्या किंकाळ्या घराच्या भिंतींनाही थरथरवत होत्या. तिला जे शारीरिक समाधान मिळत होतं त्याने तिला पूर्णपणे वश केलं होतं. काही वेळाने आम्ही दोघेही घामोजलेल्या अवस्थेत पडून होतो. सारिका माझ्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली, आता मला कशाची चिंता नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात तोपर्यंत मी अंजूला फुलासारखं जपेन. तिचं सुख म्हणजे तुमचं येणं आहे आणि तुमचं येणं म्हणजे माझं सुख. माझा तो 1-2 लाखांचा मास्टरस्ट्रोक आता आयुष्यभराची गुंतवणूक झाली होती. मुलीचा संसार सुखाचा झाला होता आणि मला एका तरुण तडफदार प्रेयसीची साथ मिळाली होती. ही एक अशी डील होती जिथे कुणाचंच नुकसान नव्हतं, फक्त आणि फक्त आनंद होता. पण काही महिन्यांनी अचानक अंजूचा फोन आला. तिचा आवाज चिंतेत होता. ती म्हणाली, बाबा, नणंदबाईची तब्येत काही ठीक नाही आहे.
2 दिवसापासून त्यांना सारखं मळमळतंय आणि चक्कर येत आहेत. जेवणही जात नाहीये. माझ्या काळजात धस्स झालं. मला अंदाज आला होता की श्रीनगरच्या त्या गारव्यात आणि त्यानंतरच्या आमच्या गुप्त भेटीत जे बीज पेरलं गेलं होतं ते आता अंकुरलं होतं. मी तातडीने अंजूच्या घरी गेलो. सारिका तिच्या खोलीत बेडवर झोपली होती. मला पाहताच तिच्या डोळ्यात एक वेगळीच भीती आणि चमक दोन्ही एकत्र दिसली. अंजू औषध आणायला बाहेर गेल्यावर सारिकाने माझा हात धरला आणि हळू आवाजात म्हणाली, अंकल, मला वाटतंय आपलं गुपित आता जगासमोर येणार. मला दिवस गेलेत. हे ऐकून माझे पाय लटलटत कापायला लागले. 32 वर्षाची अविवाहित मुलगी, हिचं लग्न अजून ठरलंही नाही. ती गरोदर राहणं म्हणजे समाजात आणि कुटुंबात केवढा मोठा स्फोट होता. जर हे कुणाला कळलं असतं तर माझ्या मुलीचा संसार तर उद्ध्वस्त झालाच असता. पण माझी ही इमरत धुळीला मिळाली असती. पण मी खचलो नाही. मी डोकं चालवलं. मी सारिकेच्या आईवडिलांना आणि जावई नरेशला विश्वासात घेऊन म्हणालो, बघा, सारिकेचं वय वाढत चाललंय आणि तिची तब्येत बिघडते. डॉक्टरांनी सांगितलंय की तिला काही हार्मोन्स त्रास आहे जो लग्नाशिवाय ठीक होणार नाही. आता वेळ न घालवता तिचं लग्न लावून दिलं पाहिजे. मी तातडीने माझ्या ओळखीतील एका गरजू पण चांगल्या मुलाचा शोध घेतला. तो मुलगा गरीब होता पण सुशिक्षित होता. मी त्याला गुपचूप ऑफर दिली, जर तू सारिकेशी लग्न केलंस तर मी तुला शहरात एक फ्लॅट घेऊन देईन आणि तुझा सगळा बिझनेस सेट करून देईन. अट फक्त एकच, लग्न पुढच्या 15 दिवसात व्हायला हवं. तो मुलगा तयार झाला. घरच्यांना वाटलं की मी किती मोठा उपकार करतोय नंदेवर. 15 दिवसात मोठ्या थाटामाटात लग्न झालं. लग्नानंतर 2-3 महिन्यांनी जेव्हा सारिकेच्या गरोदरपणाची बातमी समोर आली तेव्हा सगळ्यांना वाटलं की लग्नानंतर लगेचच गुड न्यूज आली आहे. कोणीही शंका घेतली नाही. सारिका आणि तिच्या हक्काच्या घरात सुखी होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं नव्हतं. ती आजही मला फोन करून म्हणते, अंकल, या बाळाचं नाव तुम्ही सुचवायचं, कारण या आनंदाचे खरे शिल्पकार तर तुम्हीच आहात. माझ्या मुलीचा संसार आता कायमचा सुरक्षित झाला होता, कारण सारिका तिच्या स्वतःच्या संसारात आणि माझ्या दिलेल्या भेटवस्तूत मग्न झाली होती. एका मोठ्या संकटात रूपानंतर मी एका सुखी शेवटच केलं होतं. कथेला आता एक असं वळण मिळालं ज्याची कल्पना खुद मी सुद्धा केली नव्हती. सारिकेचं लग्न होऊन ती आपल्या घरी गेली होती. सर्व काही सुरळीत चाललं होतं असं मला वाटत होतं. पण एक दिवस अचानक माझ्या जावयाचा नरेशचा मला फोन आला. त्याचा आवाज खूपच गंभीर होता. तो म्हणाला, बाबा, जरा तातडीने घरी या. खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे. माझे हृदय जोरात धडधडू लागले. मला वाटलं आमचं गुपित फुटलं की काय. मी धावत पळत अंजूच्या घरी पोहोचलो. तिथे गेल्यावर पाहिलं तर सारिका तिथेच बसली होती आणि रडत होती. तिचा नवरा, ज्याला मी सेट केलं होतं, तिथे नव्हता. नरेश रागात म्हणाला, बाबा, या सारिकेच्या नवऱ्याचा फोन आला होता. तो म्हणतोय की सारिकाला दिवस गेलेत. हे त्याला मान्य आहे, पण काल रात्री नशीब सारिकाने कोणा अंकलचं नाव घेतलं आणि ती म्हणाली की हे बाळ त्याचंच आहे. तो आता घटस्फोटाची भाषा करतोय आणि त्याने पोलिसात जायची धमकी दिली आहे. खोलीत शांतता पसरली होती. अंजू माझ्याकडे संशयाने पाहू लागली. सारिकाने मान खाली घातली होती. माझा गळा सुकला होता.
पण त्याचवेळी सारिकेने एक जबरदस्त मास्टर स्ट्रोक खेळला. ती अचानक उभी राहिली आणि जोरात ओरडून म्हणाली, हो, मी नाव घेतलं होतं अंकलचं. कारण जेव्हा माझे आई वडील आणि भाऊ माझ्या लग्नासाठी काही करत नव्हते, तेव्हा याच अंकलने माझ्या वडिलांनी स्वतःचे लाखो रुपये खर्च करून माझं लग्न लावून दिलं. माझ्या नवऱ्याला संशय घेण्याची सवय आहे, म्हणून मी त्याला चिडवण्यासाठी हे खोटं बोलले. आणि राहिला प्रश्न बाळाचा, तर लग्नाआधी आमचं गुपचूप भेटणं व्हायचं. हे जगाला कसं सांगू? तिने सर्व तो स्वतःच्या लग्नाआधीच्या भेटींवर घेतला आणि माझं नाव एका उदार देवा माणसासारखं समोर ठेवलं. नरेशला वाटलं की त्याची बहीण चरित्रहीन आहे, पण त्याने माझ्यावरचा संशय सोडून दिला. संध्याकाळी जेव्हा मी सारिकेला एकटं गाठलं, तेव्हा ती माझ्याजवळ आली. तिने डोळे मिचकावले आणि हसून म्हणाली, अंकल घाबरलात का? काळजी नका करू. मी त्यांना असं सांभाळलं की आता तो नवरा आयुष्यभर माझ्या टाचेखाली राहील. आणि हो, बाळ झाल्यावर तुम्हाला त्याला भेटायला तर यावंच लागेल. मग पेप्सीची पार्टी पुन्हा एकदा रंगात येईलच की. मला समजलं की ही सारिका आता ती राहिली नव्हती, जिला मी फसवून वश केलं होतं. आता ती मला आपल्या तालावर नाचू लागली होती. माझी मुलगी सुखात होती, पण मी आता सारिकेच्या या गोडजाळात कायमचा अडकलो होतो. सारिकाने आता पूर्णपणे खेळाचे पासे पलटले होते. तिची ती हसणारी नजर मला सांगत होती की आता मी केवळ तिच्या मुलीचा बाप उरलो नव्हतो, तर तिच्या आयुष्याचा एक गुलाम झालो होतो. पण कथेचा खरा महाट्विस्ट तर अजून बाकी होता. काही महिने गेले. सारिकाला मुलगा झाला. त्या मुलाचा चेहरा हुबेहूब माझ्यासारखा होता. ही गोष्ट नरेशच्या किंवा अंजूच्या लक्षात येऊ नये म्हणून मी घाबरत होतो. पण एक दिवस मी अंजूच्या घरी गेलो असताना मला माझ्या बॅगेत एक चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी दुसरी तिसरी कोणाची नसून माझ्या स्वतःच्या बायकोची होती, जी आतापर्यंत या सगळ्यातून अलिप्त होती. चिठ्ठीत लिहिलं होतं, मला वाटलं होतं तुम्ही निवृत्तीनंतर शांत बसाल, पण तुम्ही तर श्रीनगरला जाऊन नवीनच गुंतवणूक केली. सारिकेच्या बाळाचा चेहरा खूप काही सांगून जातोय. काळजी करू नका. मी अंजूला काही सांगणार नाही, कारण मला माझ्या मुलीचं सुख प्रिय आहे. पण आता घरच्या तिजोरीची चावी माझ्याकडे राहील आणि तुम्ही दर महिन्याला सारिकेला जे गुपचूप पैसे पाठवता त्याचा हिशोब मला द्यावा लागेल. माझे पाय लटलट कापायला लागले. मला वाटलं होतं मी शिकारी आहे, पण इथे तर माझ्याच घरच्या शिकारीने मला जाळ्यात अडकलं होतं. पण खरी गंमत तर तेव्हा झाली जेव्हा सारिकेने मला एकांतात गाठलं आणि म्हणाली, अंकल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या बायकोला हे सगळं कसं कळलं? मीच त्यांना सगळं सांगितलंय, कारण मला माहीत होतं की एक दिवस तुम्ही मला सोडून द्याल किंवा पैसे देणे बंद कराल. आता तुमच्या बायकोचा माझ्यावर हात आहे आणि माझा तुमच्यावर. आपण सगळे आता एकाच नावेत आहोत. तिने मला जवळ ओढलं आणि माझ्या कानात हळूच कुजबुजली. आणि हो, माझ्या नवऱ्याला आता कळलं की तो बाप होऊ शकत नाही, पण तो शांत आहे, कारण त्याला हवं असलेलं ऐश्वर्य तुम्ही पुरवत आहात. आता तर आमचा प्लॅन आहे की आपण पुन्हा एकदा श्रीनगरला फिरायला जायचं. यावेळी तुमची बायकोही सोबत असेल. तिलाही थोडी हवापालट हवी आहे. मी सुन्न होऊन बसलो होतो. 60 लाख खर्च करून मुलीचं लग्न लावलं, पण आता माझं उरलेलं आयुष्य, माझी पेन्शन आणि माझी इब्रत
या नणंद भावजाईंनी आणि माझ्या बायकोच्या एक गुप्त युतीमध्ये अडकली होती. वरवर पाहता सगळं कुटुंब सुखी होतं. अंजूला वाटत होतं तिचे वडील महान आहेत. नरेशला वाटलं होतं त्याचे सासरे देव आहेत. पण त्या बंद खोलीत जेव्हा मी, माझी बायको आणि सारिका एकत्र बसलो होतो, तेव्हा सारिकाने पेप्सीचा ग्लास माझ्या हातात दिला आणि हसून म्हणाली, चला अंकल, नवीन इनिंग सुरू करूया. माझा तो मास्टर स्ट्रोक आता माझ्याच गळ्यात फास बनला होता. पण तो फास इतका रेशमी होता की मला तो सोडावासही वाटत नव्हता. सारिका आणि माझ्या बायकोने मिळून मला जे जेरीस आणलं होतं त्यातून मी अजून सावरलोच नव्हतो. मला वाटलं होतं की आता या वयात फक्त सारिकेच्या मागण्या पूर्ण करणे आणि बायकोची बोलणी खाणे हेच माझं नशिबी आहे. पण नियतीने माझ्यासाठी एक असा विस्फोटक क्लायमॅक्स टाकून ठेवला होता ज्याचा विचार करून आजही माझ्या अंगावर काटा येतो. एक दिवस माझी बायको मला म्हणाली, अहो, अंजूच्या सासूबाईंची तब्येत थोडी खालावली आहे. मी 2 दिवस तिकडे जाऊन राहते. तुम्ही घराकडे लक्ष द्या. मी विचार केला, चलो 2 दिवस तरी कटकट कमी होईल. मी तिला आनंदाने निरोप दिला. 2 दिवस झाले पण बायकोचा फोन लागेना. 3ऱ्या दिवशी मला काळजी वाटू लागली म्हणून मी कुणालाही न सांगता थेट अंजूच्या सासरी पोहोचलो. तिथे गेल्यावर पाहिलं तर घराला बाहेरून कुलूप होतं. मी विचार केला, सगळे हॉस्पिटलमध्ये गेले असतील का. पण मग शेजारच्याने सांगितलं की अंजू आणि तिचे सासू सासरे तर 2 दिवसापूर्वीच एका जवळच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी गावी गेले आहेत. माझ्या डोक्यात अख्खा प्रकाश पडला. जर अंजू आणि सासू सासरे गावी गेले आहेत तर माझी बायको इथे कोणासाठी आली आणि नरेश कुठे आहे. माझ्याकडे अंजूच्या घरांच्या चाव्यांचा एक जास्तीचा संच होता. मी थरथरत्या हाताने दरवाजा उघडला. घरात भयान शांतता होती. मी हळूच नरेशच्या बेडरूमच्या दिशेने गेलो. जसा जसा मी जवळ गेलो तसे तसे आतून हसण्याचे आणि कुजबुजण्याचे आवाज येऊ लागले. मी दरवाजाच्या फटीतून आत डोकावलं आणि जे दृश्य पाहिलं त्याने माझ्या पायाखाली जमीनच सरकली. माझी 55 वर्षाची बायको आणि माझा तरुण जावई नरेश बेडवर. मित्रांनो, कथा खूप मोठी झाली आहे म्हणून राहिलेली कथा मी भाग 2 मध्ये सांगणार आहे. पुढे कथा खूपच वेगळ्या दिशेने जाणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये भाग 2 लिहा. मित्रांनो, पुढे काय होईल ते थोडक्यात सांगतो. ते दोघे नको त्या अवस्थेत बसलेले होते आणि नरेश म्हणत होता, मम्मी, तुम्ही या वयातही किती फिट आहात. बाबांना तुमच्यातली ही आग कधी कळलीच नाही. माझी बायको हसून त्याला म्हणाली, नरेश, त्याने काय फरक पडतो. त्या म्हाताऱ्याचं लक्ष तर त्या सारिकेवर आहे. आपण दोघांनी तर आपलं सुख शोधून घेतलंय ना. अंजू भोळी आहे, तिला कधी संशय येणार नाही. माझा संयम सुटला. मी जोरात लाथ मारून दरवाजा उघडला.